सो गाईज व्लॉग अब्रप्टली स्टार्ट झालाय कारण की दादाची एंगेजमेंटची डान्स प्रॅक्टिस स्टार्ट झाली आहे. मी पूर्ण नाही दाखवणार, मी फक्त शुभम द कोरिओग्राफरला दाखवणार आहे. थोडीशी ग्लिम्स दाखवली नाही तर तो मला मारायस. हाय बोल ना गाईज, हाय बोला व्लॉगला. येस, दॅट्स द स्वॅग. वेदांत हाय बोलून जा. सो गाईज, हां, हे लोक बाहेर प्रॅक्टिस करतात. मी बाहेर नाही जाऊ शकत कारण की द डान्स इज सिक्रेट. ते तुम्हाला नंतर एंगेजमेंटच्या दिवशीच रेकॉर्ड झालेला दिसेल. कुणाल दादाला आम्ही बोललेलो दादा जॉईन हो, पण दादा जॉईन झाला नाहीये. दादा कुठेतरी गेलाय, अजून पण तो आला नाहीये. आता हे तिघच करतात आहे. बघू दादा कधी येतो, त्याला परत वेगळं शिकवावं लागणार आहे. शुभमची आज वाट लागली आहे. बिचाराने लिटरली तो डान्स 15-20 वेळा केला असेल, तरी बेटर करतोय तो. बट आता भेटू संडेला मे बी आमच्या प्रॅक्टिसच्या टायमाला. तो पण तुम्हाला डान्स दिसणार नाही आहे, बट बघू आपण काय होतं ते. जीने के 4 दिन ओ बाकी है बेकार दिन ओ जीने के 4 दिन ओ बाकी है बेकार दिन ओ जाए जाए. अरे पहिले सातवर नाही, पहिले असं जाए जाए असं होतं. जाए जाए एक बार जो ना आए आधारी जाए जवानी फेरना. ते झालं ना तर असं करा, लगेच घालून असं करा आणि निघा. हा ते पाऊस मी मला जॉब लागला. हे डान्स बघून खतरनाक आहे. आता पण असं 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 तुझ्या वेळी तर नाचायचे ते असं नाही बंद आला. असं 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 दाद. अरे नाही, ते खूप मोठं वाटते टावेल. टावेल ते अडकते मध्ये. 1 2 3 आम्ही करत आहे. तरी बोलला सुरू पडला. थांब तरी, गाणं तरी गाऊ दे. माझा गळा दुखतो आता. गाऊन गा. मी गाऊ. हा गा गा. गा. 3, 2, 1 हा हा हा. 1 2 थांब जरा. 1 2 3. जीने के 4 दिन ओ बाकी है बेकार दिन ओ जीने के 4 दिन ओ बाकी है बेकार दिन ओ जाए 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 एक बार जो जाए जवानी जवानी फिरना. हे जरा इथे स्पेस. बाकी ते दुसरं गाणं आहे.
असे रील बनणार आहेत आपले असे. बस आताची बस झाली थोडं. काय आजच्यासाठी बस झालं. एवढे स्टेप. हा तेच ना. आता रिव्हिजन करतो उद्यापर्यंत. चला 5 6 7 8 सरळ राहा सरळ राहा. नको ना आपण करायचंय तिला पण करवायचं आहे फक्त आपल्या सोबत. करतोयस बरोबर का करतोयस हा. एकच पाय आहे. उलटा हात. यो वेट. अरे ब्लॉग सुरू करू दे. दादाची एंगेजमेंट आहे 7 दिवसात. चालेल आपण स्टिकर लावूया स्टिकर. तर दादाचे एंगेजमेंट एंगेजमेंट 7 दिवसात. ते थोडा डान्स डोक्यात गेलाय. थांबा नाचताना एनर्जी सेव्ह करून ठेवा. हां तर आम्ही डान्सची प्रॅक्टिस करतोय. काय आहे ना मलाच तुमची कदर आहे. मी एकटीच आहे जिला तुमची कदर आहे म्हणून मी ब्लॉग करते. असं आहे. दुसरा ब्लॉगर जरा आजारी पडलाय म्हणून त्याला काय बोलू नका पण कदर मलाच आहे तुमची. हां म्हणून आता आम्ही नाचायला आलोय दादाकडे. बोल. हा मेन डान्सर ज्याने पायाची वाट लावून घेतली आहे. काल उड्या मारता पडला. मेडल घेऊन पडला पण काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. समीक्षा दमली आहे. मम्मीच्या अंगात आलाय असं सगळे बोलताय. नुपूरच्या पण अंगात आलाय. हा शुभम द जास्त हेट माझ्याबद्दल क्रिटिसिझम केलं. काय केलं क्रिटिसिझम. जाऊ दे. तृप्ती से हाय. अस्मी से हाय. हा व्लॉग जाणार आहे युट्यूबवर. आत्या हाय बोला आहे. आत्याला आम्ही आलोय. आम्ही आउटफिट घेऊन आलोय. त्या आत्याला आम्ही शिवायला लावलेत. हे काय घालून नाचते. इथून डायरेक्ट गरबाला चालली आहे मी. सो आम्ही आता तुम्हाला थोडेसे ग्लिम्स दाखवतो आमच्या डान्सचे. जरा बघा हसायचं नाही फक्त. चला करून दाखवा. चला चला उठा 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 उठा. आता एनर्जी आता एनर्जी. जे जे चुकणार ते सगळं दिसणार आहे आम्हाला. मी चुकली नाही पाहिजे. स्टोरी नाहीच सेम. झाले कोणाचे चार आता राजा राणीचा बघाया नाही नेम. सजली खुजली जोडी आहे अशा या दोघांना
कोणाची नजर लागू ना. याच्यावरून आम्हाला दिसतंय कोण चुकलाय कोण नाही. हा एनर्जी डान्स मध्ये आली पाहिजे आपल्याच. कळलं. आता चला बाय. एवढाच आहे एवढा. प्लीज चांगला वेळ डान्स म्हणून जा आमचा. नाही तू करूया ना आधी चांगला आलं मग. हे तुमची दुसरी पण प्रॅक्टिस करा. हा करणार मॅडम. तुमचा आधी डान्स परफेक्ट झालाय. आपण परत करूया घरी जाऊन. नाही नाही घरी बिरी नसतं. बाय. गाणं ऐकून करा automatic. अरे आत्या उठ. ये लोग मजा लेने के लिए बैठे हैं. हे नाही हा हा पाय बघा परत सांग मला नाही. ह्याच्यावरून दिसतंय घरी प्रॅक्टिस झाली नाहीये सागरदाची. उई अम्मा हाय हाय मी तो मर गई. उई अम्मा सागर के बिखर गई. उई अम्मा उई अम्मा. अरे हा एक थांबता हे थांबता हे डिसाईड करा. मी हे करू शकतो. हे होईल. हात धर मागे ये आणि पुढे जाऊन कसं करायचं बघतो. जास्त काही केलं तर नाही. हे बघ हात धर मागे जा पुढे येऊन पाय टाक. हा हे ह्याच्या पहिलेच होतं आणि हा इथे जरा मिरर आहे म्हणून. सांगितलं हे तू तू बरं तू तू तर ना आता उयम्मा झालं त्याच्यावरून दिसलं की सागरदाने घरी प्रॅक्टिस नाही केली. कुणाला झालं की वगैरे माहित नाही. आणि त्याची एनर्जी कळतच नाही मला की तू बरोबर करते पण ते बघून करतोय की नाही करते. असं कानेडाला बघून करत असेल म्हणून कळत नसेल. किती बडबड करते. पण ठीक आहे आम्ही केलं. आम्हाला जेवढं जमलं आम्ही अजून करणार आहे. नीट दिसते ना दिसते ना. मध्ये दोन मेन दादा बाजूला ते आत्या आमची मेन कोरिओग्राफर आहे. अरे व्हिडिओ उलटा सुलटा झालाय. म्हणजे तू नाही रे मी. जेन्झी अँगल ब्लॉगिंग आम्ही केलंय. आपल्या डान्सला रँकिंग करायला गेलं तर बेस्ट डान्स तू आणि निपूर आहे आणि अस्मी आहे आणि नंतर मी आणि समीक्षा आहे. समीक्षाला काय घाबरून घाबरून नाचते. ती पूर्ण एनर्जी टाकत नाहीये अजून. पायाचा काय विषय नाही ह्याच्यात. ती एनर्जी टाकत नाहीये. बाकी आहे पण काय नाही आम्ही एनर्जी डायरेक्ट काय एंगेजमेंटला. तुम्ही प्रॅक्टिस केली आहे
तुम्ही बघितलंच असाल दादा लोकांनी नाचलंय याच्यात जस्ट आधी आम्ही नाचत होतो. सेकंड गाण्याची प्रॅक्टिस केली ती अजून परफेक्ट नाही झाली म्हणून तुम्हाला दाखवली नाही पण तुम्हाला दाखवणार. आजच चालू केली तरी त्या हिशोबाने ही पोरगी मस्त ढोलीडा करते. पण आम्ही अजून चांगलं करून तुम्हाला एंगेजमेंटच्या 2 दिवस आधी दाखवू. तेव्हा आपल्याकडे यायचं आहे मेहंदीसाठी तेव्हा दाखवू. पण एंगेजमेंटला बघा कोणीच बू नाही करणार आणि जो बू करणार त्याला तुम्ही शिव्या घाला. तुम्ही शिव्या घाला आम्ही नाही तुम्ही घाला. ओके मागे जा थोडं वेळ. मी किती दिसली किती नाही माहिती आहे पण आता मेन डान्स आहे मेन. उयम्मा 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 यो परत तोच चष्मा तुम्हाला दिसतोय. पण आज आम्ही वेगळ्या कारणासाठी जमलोय. कारण हे आहे आता मी तुम्हाला एक एक करून सगळ्यांच्या हाताची मेहंदी दाखवणार. ही आहे द मेहंदी आर्टिस्ट जिच्या हातावरती मी मेहंदी काढली आहे अर्धी आणि अर्धी तिने काढली आहे खूप साऱ्या कमांड सोबत. काका वाव हे बघा ताई अजून बाकी आहे वेदांत. हा वेदांत कुठे स्वतःच अजून कोणाचं नाव लिहिण्यासाठी भेटली नाही म्हणून स्वतःच नाव लिहिलंय. हे बघ वाव ही रियाच्या हातावरती थांब ही वाली मेहंदी आत्याने काढली आहे आणि ही वाली मेहंदी शुभूने काढली आहे. तर तुम्ही कम्पेअर करा कुठली चांगली वाटते. आम्हाला माहिती आहे उत्तर काय आहे नाही आम्हाला माहिती आहे उत्तर काय आहे पण तुम्ही बघा. दादा ओ माय गॉड ये क्या है 3 पत्ती. स्वतःवर पण मार अरे स्वतःवर पण मार. हा दादाने हातावर काढलाय 3 पत्ती. दादा नाव बिव लिहिण्यामध्ये बिलीव्ह नाही करत. दादा डायरेक्ट तेव्हाच लिहेल जेव्हा नाव भेटेल. आत्याच्या हातावर पूर्ण मेहंदी काढली आहे कारण की आत्या कमांड देत नाही. ऐकलं नाही आत्याने ऐकलं नाही. हा तर आता ती व्यक्ती आली आहे जिला फेम खायला आवडतं. गोजी हा मेहंदी तर ही मेहंदी आत्याने काढली आहे. ही मेहंदी शुभमने काढली आहे ज्याच्यात कोंबडीचे पाय आहेत. आत्याच्या म्हणण्याप्रमाणे ज्याच्यात कोंबडीचे पाय आहेत. मम्मी कुठली मेहंदी जास्त आवडली? एकदम भारी मेहंदी काढली. आत्या बोलली आत्याप्रमाणे. अरे थांब काळा झाला थांब. हा तुझे हात दाखव काय काढलंयस का? नाही इथे पण काहीतरी होतं ना तुझं. मी काढली ना हा बाप दाखव. ही मेहंदी शुभूने काढली आहे. शुभूने काढली. अस्मी जाणार आहे युट्यूबवर जाणार आहे. अस्मीचा उद्या आम्ही हात दाखवू सध्या फक्त. हा हे आज आहे आम्ही बिफोर दाखवते उद्या आफ्टर मध्ये येऊया. आत्या कुठे गेलीस? हा आत्या हात दाखव. वाव हे बघा माझा आर्ट खूप सुंदर. इतकी सुंदर मेहंदी आयुष्यात पहिल्यांदा आली आहे माझी. आत्या खुश आहेस की नाही? आत्याला खुश केला बाकी काय. चला आता आम्ही गाणी ऐकत होतो थोड्या वेळ. आता सगळ्यांचं खाऊन झालंय सगळ्यांचं पिऊन झालंय सगळ्यांची मेहंदी काढून झाली आहे. आता आम्ही डान्सची प्रॅक्टिस करणार आहे. कुणाल दादा इथे नाही आहे समीक्षा पण इथे नाही आहेत पण आम्ही काय बोलणार नाही काय बोलू पण शकत नाही. पण हां बाकी आम्ही सगळे प्रॅक्टिस करणार आहे न्यू फॉर्मेशनमध्ये कारण की मजबूत सिपाई पाय तोडून बसलाय. सो मग आता फॉर्मेशन चेंज करून डान्स परत त्यांचा करावा लागणार आहे. आमचा पण एक सिपाई जाणार आहे. तो मजबूत सिपाई नाही आहे हे आम्हाला पण माहिती आहे पण तो जाणार आहे. मग आम्हाला फॉर्मेशन चेंज करून
परत डान्स करावा लागणार आहे. तर आता डान्स करताना भेटू. बघा हे बघा परत मीच ब्लॉक केलाय कारण की मलाच तुमची चिंता आहे. अगं धू नको बोली से समथिंग नाही जरा काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी. नाही पहिलं सुक काढायचं ग धुवायचं जाऊ दे मी काय बोलणार नाही. हे अशी माणसं असतात. पण जाऊ दे त्यांनाच मेहंदी चांगली काढली आत्या बरोबर ना. आले फेम खायला. काय करतो काय चाललं ठीक आहे चलो. हाय दादाची आज एंगेजमेंट आहे. इथे मम्मी आहे. सही माणूस आहे. शुभम तुझा रिअल ब्लॉगर आपल्याला कॉन्फिडन्स हवाय तुझा कारण की तुला डान्स करायचंय कळतंय. तोंड दाखव तोंड. इथे नोबरताई काय असं आलं काय. पप्पा एकदम मस्त दिसतात आहे. एकदम कडक कडक छान छान. पप्पांनी आजच डाय केली आहे एकदम मस्त. दाढी करून आले पप्पा. दाढी मस्त बोललो. मस्त दाढी करून आले. तर आज बघा मम्मीला बघा. असं अजून वेळ राहिलं ना असं वाटेल मम्मीने पप्पाच्या लग्नाचा फोटो काढतोय मी. मम्मी अशी बघते आणि पप्पा मम्मीकडे बघतात. शुभम ने मुवमेंट कॅप्चर केली. ओ माय गॉड पोरगी दिसते. तर 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 दादाचा साखरपुडा आम्ही थोडे थोडे क्लिप्स घेतलेले आहेत पण ते थोडे पूर्ण नाही आहे. पुरेसे पण नाही वाटत आहेत आम्हाला. पण आजच्या दिवसात तुम्हाला खूप कंटेंट मिळू शकतो. ठीक आहे. सो वी द ब्लॉगर्स प्राची द ब्लॉगर वी आर गॉन अट्रॅक्ट यू पुन्हा ब्लॉग मध्ये माझी इंग्लिश संपली प्लीज. माझी इंग्लिश. तर आता आम्ही आताच खरं म्हणजे 11:30 वाजले. खरं मध्ये जायचं होतं आता निघायचं होतं पण माहीत नाही काय चालू आहे. तर आम्ही लेट झालो आहे. आम्ही टाइमवर आहोत प्लीज. वाव माय गॉड. तर मी वेगळ्या हाताने आता पकडले परत त्या हाताने पकडतो. वेगळा अँगल देतोय शुभम तुम्हाला ब्लॉगचा. एक ह्या हाताने एक ह्या हाताने. शुभम बिकमिंग द स्पायडरमॅन. तर तिकडे कुणाल दादा सागर दादा समीक्षा प्रेमा आत्या राणी आत्या अस्मित स्वाती आत्या मला एवढंच माहिती आहे. ते तिकडे आता असणार आहे. तर आपण डायरेक्ट हा ब्लॉग कट करून त्यांच्या घराच्या दरवाजावर तर ठोकू. तेव्हा ठोकल्यानंतर ते दरवाजा खोलतात. ते तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो. दरवाजा ठोकल्यावर दरवाजा खोलतात. तर तो दरवाजा खोलल्यानंतर आपण आत जाऊ आणि तो ब्लॉक करू. ठीक आहे. सुंदर व्ह्यू आहे. तुमच्या घरात सही दाखवतो. काय बोललं ऐकलं का? काकीच्या घरातली झाडं. तू काकी बस ना. पप्पाने नुबळायला दाखवलं आहे तर ते त्याने बघितलं. जसं मी तुम्हाला सांगितलं दरवाजा टोकणार तर समोरचे दरवाजे खोलणार. लाईफ लेसन माय गॉड. तर ठीक आहे मी मस्त लाईफ लेसन दिलं. जर आपण माझा दरवाजा ठोकणार तो दरवाजा खोलणार. फालतू काय पण बोलायचं ब्लॉग मध्ये. मला ते समजायला वेळ जातोय. अरे डीप आहे ते समजणार नाही. असं एवढं डीप आहे. तर ठीक आहे एवढं आता खूप टाइमपास झालाय आता. हे झालं ना मला गाईज वेलकम बॅक. आम्ही परत आलेलो आहे रेडी होऊन. मग अशा मी रेडी होत होतो. शुभमने तुम्हाला थोडे थोडे क्लिप्स दाखवले असेल आणि हा कॅमेरा मी पकडलाय उलटा.
राईट साईडला काकी, लेफ्ट साईडला काकी. तर प्राची माझ्या लेफ्टला आहे, राईटला काकी आहे. काकी कोणाशी तरी गप्पा मारतायत. आम्ही निघालोय, शुभम रॅपिडोने येतोय आता. काका पुढे बसलाय. काका काका मागे बघा, हाय बोला. बस केले ना मी काल आईला बोलले तर आता आम्ही रेडी होऊन एकदम छान रेडी होऊन चालू दादाच्या घरी. दादाला असं येते ना दादाचा पण मेकअप करूया आपण, जर तो करून घेत असेल तर. हो त्याला करा, तर थोडासा टचअप देऊयात राहू. तर ती मम्मीला लावलं बरं वाटतं. सेम ऍटलिस्ट त्याचं काहीतरी कव्हरेज येईल व्यवस्थित असा एकदम चांगला अजून एक दोघे आहेत. तर असं आम्ही थोडासा मेकअप करू. बस केली त्याचा मेकअप करू पोचायला ना वेळ लागेल ना. प्लेनचे. आता मी बसली आहे. हे पण आले. बघूया. काका पण वाटेल जर मिळाली तर आपण घेऊ. भेटतील तुला. काय मिळणार? मध्ये भेटतील. असं काय पण असं आता म्हटलं काय गाऊन पडलं सांग. आपल्याला विचारते आहे का काय असं. ते फात्याकडे असेल, फात्याकडे. ना ताईंचा. प्लेनचे. बोलली प्राचीला बोलली जरा पुढे ये मेकअप आता करायला. माहित नाही कितपत बरं झालंय. आपण आता घरी जाऊन करू. आपण कॅमेरा पण उलटा पकडलाय. Yes. सांग ताईला आता वेळ करेल. तू नकोस गाऊ. डोळे बंद करून बघा. नाही, डोळे बंद नाही करू शकत, खोलावं लागेल. हाय गाईज, तर आम्ही आता चाललेलो आहोत चेतन दादाच्या एंगेजमेंटला. तर आपण आता बसमध्ये आहोत सगळे आणि आपण इथूनच ब्लॉगची सुरुवात करूया. आता आपण आहोत हायवेला, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला, कारण आपण पवई मार्गे चारकोपला चाललेलो आहोत. तर आपण बघूया इथे सगळं आता आपण कसं चाललेलो आहोत आणि आपण ब्लॉगची सुरुवात करूया. आपण ब्लॉगची सुरुवात आता इकडनंच करणार आहोत. सगळे 1 बाय 1 आपला इंट्रो देतील, बघूया तो कसा जातो. मी सगळ्यांना फोन पास करतो आणि ते 1 बाय 1 बोलत जातील. तर बघूया आपण. बोल भाऊ काय पण बोल. सगळ्यांनी काय ना काहीतरी बोलायचं. नाही, नमस्कार म्हणजे काय ते. नमस्कार. काकी ऐक मागे मागे जाऊ दे, मागे असंच मागे मागे जाऊ दे. आम्ही चाललो आता चेतनच्या साखरपुड्याला. अरे तू पण जायचंय. मी छोटा भाऊ आहे हा, मी सांगतोय बस. पंख पसरा उंचला मागे ते पण आहे ना, दिसतंय एकटा. झालं त्यांचं, झाला. झू 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 झू. गुलाबी हवाशी मंद मंद वादे, शराबी कळी अशी. हाय गाईज, आता आपण चाललो आहोत चेतन याच्या एंगेजमेंटला. बॅक कॅमेरा माझ्याकडे पण ड्राईव्हच्या फाईल मध्ये बस. आम्ही पण आहोत. बोला. इकडे बघा जरा सगळ्यांनी समोर. समोर काय मागे मागे म्हणजे मी अशी बघते. अरे थोडं एनर्जी दाखव, एनर्जी आणखी काय अजून करायचं आहे ना? हा नाचून दाखवा, आम्ही ते पण कट करू. साजिरी गोजिरी कर मम्मी. मम्मी साजिरी गुजी. आत्या मम्मी दोघी करून दाखवा चला. हे बघ असं. कुणाला दा उयम्मा. दादा वांगड्या नको करू. वेदांत जॉन बनेगा डॉन हे काय. आता आम्ही बसलोय. मस्त बोलला. उधर मगरमच्छ तेरा सुधार है.
ती इमोशनल झाली आहे. दादाचा आज एंगेजमेंट आहे. माझ्या बाजूला बसवून ठेवलंय. एंगेजमेंट आहे. ती अशी रडते की ह्या कोणाला आमच्या बाजूला ठेवलं. हा भोगीत गाय. विचार कर एवढे काय लोक आहे माझ्या बाजूला, किती बडबड करतात. शांत राहावं शांत राहावा प्लीज. प्लीज. मी माझ्या नाकातून रडते आता, मला रडू द्या. द्या कंटेंट. कॉन्टेंट इथे आहे. वी आर द कॉन्टेंट. सोड ते सोड. मराठीचा अभ्यास झाला. मराठीचा अभ्यास झाला का? झाला मराठीचा अभ्यास. गणिताचा झाला. गणिताचा. अस्मी उद्या आहे माझा गणित. सांग. आज आहे आज आहे आज बंड्याची एंगेजमेंट आहे. आज बंड्या होणार आहे एंगेज विथ वहिनी. तिकडे पुढे जे स्पीकर वाजतात त्यांच्यावरती लक्ष देऊ नका. आज आहे बंड्याचा वाढदिवस. आज आहे बंड्याचा वाढदिवस. मिस करते तिला एक सीट रिकामी करा. नाही इथं जगा नाही. नवऱ्याने स्पेशली सुट्टी काढली आहे वहिनीसाठी आज. लव प्रेम सावन का महिना. मला पूर्ण गाणं नाहीये. मला पूर्ण गाणं आउट्रो कर, नंतर परत चालू आउट्रो म्हणजे बंद कर रे. तर मागडे नाही शब्द. तुझ्याकडे शब्द आहे बोलायला? बिलकुल नाही. का इथून बंद. डायरेक्ट इथे कॅमेरावर हात मारायचा. नाजुक कलिये अनमोल, कलिये अनमोल. आओची आओ. जरा महको जी महको खुशियों के बाजे दो. एनर्जी तिथे पण हवी आहे, जरा कन्झर्व कर. अरे हाय एनर्जी ऑलवेज. लोक कापून असतात. मी पूर्ण तरी खाल्लं नाही. मी जर खाल्लं असतं तर आतापर्यंत काय जाऊंगी कश्मीर जाऊंगी सोलो मैं बढ़ के जिया. आपण ते गाऊया. संपलं काय? ये आंखें बोलती है ओ सनम ओ मेरी सनम. तुम्हारा है ये तेरा
एक दिन जिंदगी इतनी होगी हंसी झूमेगा एक दिन जिंदगी इतनी होगी हंसी झूमेगा आसमां गाएगी ये जमीन मैंने सोचा न बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता सुखाचा स्पर्श तू चंद्र हे हातीचे काकण लवकर लवकर सो गाईज आत्ताच दादाजी रिंग आपली रिंग रिंग बहिणी आमची झाली बहिणी आमची झाली आणीची मामी आमची बहिणी तर बहिणी आमची झालेली आहे रिंग घालून झालेली आहे पण आमचा डान्स काय झालेला नाहीये कारण की आणि आम्ही ऑलरेडी घाण दिसायला लागलोय तिकडे जाऊन काय करणार आहे माहित नाही सगळं विसरलोय बहिणी आपली झाली बहिणी आपली झाली काय करताय? बहिणी आपली झाली बहिणी आपली झाली सो गाईज भाऊची हां तर आम्ही कदाचित ह्याच्या आधी क्लिप टाकू रिंग घालतानाची नाही टाकू चांगली आली आहे रिंग घालतानाची क्लिप टाकू आणि वाव यांना वेळ लागले प्रेमाचे आवाज येतोय की नाही माहीत नाही पण आम्ही बोलतोय त्याचा सबटायटल्स लावायला सांगू येस आम्ही ते तर ते झाल्यानंतर आम्ही आता हे सगळं झाल्यानंतर आम्ही तुम्हाला हां नाही डान्सचा पण क्लिप डान्सचा क्लिप जर कोणी काढणारे मिळाला तर नक्कीच टाकायची इच्छा तर नाही आहे पण नाही बाई टाकायला पाहिजे त्यासाठी तर एवढा अट्टहास केला आहे माझे कर्ल्स बघा कर्ल्स मी पूर्ण गेले चलो बाय बाय बाय
मी तुमच्या ब्लॉगचा एडिटर. मस्त एडिटर आहे ना, मस्त. आता नुसतं एडिटरची नुसतं असं जराशी दाढी वाढलेल, एंगेजमेंटच्या वेळी जरा क्लीन शेव केलेला एडिटरने. तर मला वाटतं आहे, मी होप करतो की तुम्हा सगळ्यांना ब्लॉग आवडला आहे. नाही आवडला तर आवडला पाहिजे. एवढं मस्त डान्स शेवटी तुमच्यासाठी मी ठेवलं आहे. म्हणजे मी नाही ठेवलं आहे, म्हणजे मी शेवटी ठेवलं आहे कारण की मला माहिती आहे व्लॉग बघता बघता कंटाळा येतो. पण जो डान्स केला आहे लेवल आहे, डान्सचा लेवल आहे. मी सांगतो तुम्हाला, आम्ही खूप साऱ्या गोष्टी लपवल्या आहे. अमित काकांचा नव्हता डान्स सेपरेट, नाही तर अजून मस्त झालं असतं. आम्ही सिक्रेट डान्सर ठेवला. वहिनीच्या बाजूने पण त्या काकांना आम्ही जसं बोलतात ना, असं हळूच जरा असं
आम्ही केलेलं वहिनीला माहीत नव्हतं, ते आम्हाला पण माहीत नव्हतं, पण ते आले. आम्ही सिक्रेट डान्सर असे बोलावले, आम्ही अशी सरप्राईज परफॉर्मन्स देतो. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला आहे मला माहिती आहे, नाही आवडला तरी मला फरक नाही पडत, कारण की मला डान्स करायला आवडलं आहे. तर असाच हा व्लॉग आपण एंड करतो. मी बडबड करू शकतो खूप तुमच्यासोबत आता, पण त्या व्लॉगमध्ये टाईम जास्त वाढेल. आणि मला माहिती आहे तुम्हाला जास्त वेळ माझा चेहरा नाही बघायचा आहे, माहिती आहे मला. तरी एंगेजमेंट मस्त होती, डान्स पण मस्त होता. तुम्ही होप जाऊ दे, तुम्हाला वाटत होतं मी कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी बोलणार, पण मी नाही बोलणार. तर हा व्लॉग चेतनदा आता बघणारच आहे. हा व्लॉग नमिता वहिनीकडे पण जाणार आहे. तर वहिनी जास्त मला चढवू नको की क्यूट आहे हे, मला जरा सहन नाही होत आहे अशा गोष्टी, चांगल्या गोष्टी माझ्याबद्दल. तर हा माझा मेसेज वहिनीला होता. आता तू आमची हाफ वहिनी आहे, लग्नानंतर तू फुल होणार. मी काही पण बोलतो तर तुला वाटत असेल सॉरी मी काय पण बोलतो, मी असं पूर्ण मी जेवलो नाही ना मी, म्हणून जरा हे झालं आहे. तर लग्नामध्ये तू फुल वहिनी होणार, तेव्हा आपण सगळे मस्ती करू एकत्र, ठीक आहे. हे बोलून मी व्लॉग बंद करतो. चेतन दादा असंच बोललो आहे. नंतर मला प्लीज काय मेसेज करून बोलू नको. खौफ नाही आहे मला चेतन दादाचा, पण भीती आहे. तर ठीक आहे, बाय बाय. थांबा तुम्हाला काय वाटलं बाय नाही, थांबा. मला सांगायचं होतं, अख्खा व्लॉग एक तरफ आणि काकांचा डान्स एक तरफ. मला बोलायचं होतं, मी असं काय आलं का, हायलाईट आहे व्लॉगचा तो. व्लॉग गेला भाडमध्ये, तो डान्स पण बघितला असं ना, मजा आली असेल तुम्हाला, मला माहिती आहे. ठीक आहे, आता ॲक्च्युअलवाला बाय.